अब सीढ़ी सीधा रूम में जा रही है, मुड़ कहीं नहीं रही। अब कैसे पता करेंगे कि उसकी रोटेशन क्लॉक है या एंटी क्लॉक है ना? कई बार आप देख लेंगे ऐसी, कई बार ऐसा होता है सीधी हो जाती है ना। और अगर कई बार छत पे भी जा रही है सीढ़ी तो मुड़ कहीं नहीं रही, तो फिर क्या करेंगे? क्योंकि जहां जाके हमने एक रोटेशन ली ना, ऊपर जाकर अब हम किस तरफ मुड़ रहे हैं ना, हम राइट मुड़े तो वो क्लॉक मानी जाएंगी, लेफ्ट टर्न कर गए तो एंटी क्लॉक। और सर ऐसे केस में आपने कहा ये दोनों मानी जाएंगी, एंटी क्लॉक और एंटी क्लॉक हो गई दोनों, पर ये एंटस का प्रभाव साथ में ऐड हो जाएगा, क्योंकि जब हम जोन डिवाइड करेंगे ना तो ये किस में आ गई एंटस आपकी, वो एंटस का इफेक्ट आ रहा होगा। हाँ, अब स्टेट की रेमेडी सुनिए इसके साथ। आपने देखा होगा जब मंथन हो रहा था देवताओं का ना, तो उनकी मधानी थी ना, जो मर्दन पर्वत था, मतलब उन्होंने वहां से उठा के ना उसकी मधानी बना ली थी इन्होंने। तो उसको जब मंथन कर रहे थे, मंथन करने की तैयारी कर रहे थे, तो वो टिक नहीं पा रहा था, है ना। तो विष्णु जी ने कूर्मा अवतार मतलब कछुए का रूप धारण किया था, वो उसके नीचे गए थे उसको वेट वहन करने के लिए कि मेरी पीठ पे रखो, मैं सपोर्ट देता हूं, अब मधानी करो आप इसको, है ना। तो ये कछुआ क्या है? विष्णु जी का कूर्मा अवतार है, जो सीढ़ियों का वेट वहन कर लेते हैं, मतलब वहां से प्रेजेंस उसकी खत्म कर देंगे, उसके उनके ऊपर आ जाएगा ये, बस इसका इतना लॉजिक है। नमस्कार, मी सुलोचना नलावडे, महाराष्ट्र औरंगाबाद मधून आले। मी वास्तू शिकण्यासाठी पटियाला आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये वास्तू मधला विश्वास उठलेला आहे आणि वास्तू म्हटलं की सगळे म्हणतात की फक्त हे इकडे करा, वॉच इथे लावा, म्हणजे घड्याळ इथे लावा, तसं न करता पूर्णतः त्याच्यात उतरून तुम्ही पूर्ण वास्तू केली, त्याच्यामधनं तुम्हाला जे हवं ते मिळतं आणि जन्मापासले जे जन्माच्या अगोदरचे कर्म असले तर ते तुटतात। आणि तर वास्तू करते वेळेस तुम्ही परफेक्ट माणसाला निवडा तुम्ही आणि वास्तू करा। आणि मी वास्तू करते म्हणजे पूर्ण सरांची जी बॅलन्सिंग आहे या बुक मधली ही बघून पूर्ण करते। त्याच्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे, कलर आहे, पंचतत्व आहेत आणि झोन वाईज तुम्हाला बॅलन्स करून ही वास्तू केल्या जाते आणि याच्यापासून तुम्हाला रिझल्ट मिळतात आणि तेही 99% मिळतात। जर तुम्ही वास्तू करत नसाल, करू शकत नाहीत किंवा करण्याची इच्छा नाही, तर तुम्ही फक्त एक वेळेस ही बुक घेऊन मागवून वाचा आणि स्वतःच्या घरात ठेवा, मुलांना सुशिक्षित बनवा आणि मुळापासून वास्तू करा। अर्धवट नका करू, कारण की अर्धवट गोष्टी कधीही नुकसानदायक असतात। त्याच्यामुळे माझी एवढीच रिक्वेस्ट आहे महाराष्ट्रासाठी, खास मराठ्यांसाठी, ही बुक तुम्ही घरोघरी आणा। तुमचे मुलं व्यसनी होणार नाहीत, असुशिक्षित होणार नाहीत, अनाडी राहणार नाहीत आणि जॉबच्या मागे पडून बेकार होणार नाहीत, दारू पिणार नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला आरक्षणापेक्षा हे जरुरी आहे सध्याचं। त्याच्यासाठी मला सगळ्यांना मराठ्यांना खास करून सांगणे की तुम्ही वास्तूवर लक्ष द्या, तुमच्या मुलांचे आयुष्य भविष्य सुधरवा, ही कळकळीची विनंती आहे सर्व मराठ्यांसाठी माझ्यातर्फे। बस मी एवढंच सांगू शकते। नमस्कार। आणि सरांनी मला इतकं काही दिले, जर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही कॉल करून कधीही त्यांच्याकडे येऊ शकता। थँक्यू सर।